एकीकडे पालिका प्रशासनाकडून पावसाळ्याच्या दृष्टीने कामं सुरळीत सुरू असल्याचा दावा केला गेला, तर दुसरीकडे लोकशाही मराठीने रियालिटी चेक केला आणि रियालिटी चेकमध्ये काही वेगळं वास्तव समोर आलं। 31 मे 2025 पर्यंत मुंबईतल्या सगळ्या नाल्यांची सफाई ही पूर्ण होईल असा दावा मुंबई पालिकेने यापूर्वी केलेला होता। मात्र धारावी आणि मानखुर्द इथल्या शिवाजीनगरमध्ये नाल्यात गाळ आणि कचऱ्याचा ढिगारा तसाच निदर्शनास आला। काय नेमकं रियालिटी चेकमध्ये दिसलं, झलक पाहूया। मुंबईतील अत्यंत दाटीवाटीचा परिसर म्हणजे धारावी परिसरामध्ये जिथे पाहू शकता सध्या नाले सफाईचं रियालिटी चेक आपण करत आहोत। हा जो नाला आहे अगदी धारावीच्या मध्यभागातून हा वाहणारा मोठा नाला आहे आणि संपूर्ण जर परिसर पाहिला धारावीचा तर हा दाटीवाटीचा परिसर आहे। अगदी लहान लहान घरं इथं हजारोंच्या संख्येने इथं घरं आहेत, हजारोच्या संख्येने इथं नागरिक राहतात। अशा प्रकारे ह्या संपूर्ण परिसरातून जाणारा हा नाला जो आहे तो अद्यापही इथं आपल्याला संपूर्ण सफाई झालेला पाहायला मिळत नाहीये। या संपूर्ण परिसरात जर पाणी तुंबलं तर मोठी समस्या इथं उद्भवू शकते। अशा प्रकारे संपूर्ण परिसर आहे, त्यामुळे संपूर्ण नाल्याची सफाई कधीपर्यंत होणार अशा प्रकारे देखील अनेक नागरिक इथं प्रश्न विचारत आहेत। आणि एकंदर या संपूर्ण कचऱ्यामुळे गाळामुळे हा नाला अद्यापही अस्वच्छ आहे आणि तो लवकरात लवकर पूर्ण स्वच्छ करावा अशा प्रकारे मागणी इथं अनेक नागरिक करत आहेत। आणि या संपूर्ण रियालिटी चेकमुळे कुठेतरी 31 मे पर्यंत हा नाला स्वच्छ होईल का अशा प्रकारे सध्या नागरिक सध्या सवाल करत आहेत। सध्या आपण आहोत शिवाजीनगर परिसरात, जिथं हा जो भला मोठा नाला आहे तो संपूर्ण नाला आपल्याला संपूर्ण कचऱ्याच्या ढिगाऱ्याने, प्लास्टिकच्या पिशव्यांनी आणि संपूर्ण गाळ जो आहे तो आपल्याला साचलेला पाहायला मिळत आहे। संपूर्ण नाला जर पाहिला तर पाणी दिसत नाहीये, इतकं आच्छादन या संपूर्ण कचऱ्याने आपल्याला इथं झालेलं पाहायला मिळत आहे। त्यामुळे जो पालिकेने दावा केला होता की नालेसफाई पूर्ण झाली किंवा 31 मे पर्यंत नालेसफाई पूर्ण होईल अशा प्रकारे जो दावा केला होता तो दावा कुठेतरी फोल ठरलेला पाहायला मिळत आहे। त्यामुळे या संपूर्ण परिसरात जर उद्या मोठा पाऊस झाला या संपूर्ण परिसरात, त्यामुळे जलमय हा संपूर्ण परिसर होऊ शकतो। या नाल्याला लागून अनेक घरं आहेत, अनेक दुकानं आहेत, अनेक बैठी घरं आहेत। त्यामुळे येत्या काळात जर हा नाला भरला, तुंबला तर या संपूर्ण घरात पाणी जाईल अशा प्रकारे इकडे स्थिती आपल्याला पाहायला मिळते। येत्या काळात पालिकेने जो दावा केला तो दावा कुठेतरी फोल ठरलेला आहे आणि येत्या काळामध्ये जर मोठा पाऊस झाला तर पुन्हा एकदा जलमय परिस्थिती इथं उद्भवू शकते अशा प्रकारे सध्या स्थिती आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामन रोहितसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।